हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. काल आमच्या इथली जयंती होती रात्री. आज आहे यात्रा भैरोबाची. तर बानुबाईची ड्रेस बघा बघा. अरे बघी बाबू, अरे बघी बानुबाईचा ड्रेस बघा. अगा 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 कसा वाटतं ड्रेस. असा घेतलाय मी, साधा सिंपलच घेतला ड्रेस. काय होतं माहिती का, तिला लय त्रास होतोय. तर ती आली झोपीला, मी लवकरच आंघोळी घातली बानूला. तर ही बानुबाईला ड्रेस घेतलाय. कसा दिसतोय सांगा कमेंट बॉक्समध्ये बरं का. नावं ठेवू नका, फक्त 100 रुपयाचा ड्रेस आहे. काय करावं, जाऊ द्या. आणि पॅन्ट तर काही जुनीच आहे, तर मॅचिंग झाली त्याच्यावरती. आणि हा ड्रेस घेतलाय बानुबाईला. तर बानुबाई हा कर की. हाय काका, मावशी, माऊ, हाय. बानू लय खुश आहे आज. बानुबाई लय खुश आहे. तर मला एक सांगायचं होतं. कमेंट मला वाचायला येत नाही, तर माझ्या भाचीला वाचायला लावली. तर अशी कमेंट होती, काय बरं थांबा ध्यानात येऊ द्या. काय झालंय माहितीये का, रात्री डीजे होता, असला डीजे होता की ते कानाच्या कांटाळ्याच बसले त्या. आणि आमचाच आवाज आम्हाला येतो. तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती बाय. माझा म्हणजे घुमतोय आवाज माझे पशीच. तर म्हणून त्यामुळे जरा थोडं डोक्यात. आणि रात्री 11 वाजले होते, 12 वाजले होते झोपायला आम्हाला. तर काय बरं, तर एक कमेंट अशी होती, एका दादाची होती. आता मी दादा म्हणू का काय म्हणू, दादा म्हणू का नवरा म्हणू तुला. हां अरे बाबा, मापात राहा ना तू. मला नाही करायचं लग्न. तुला काय मी दिसले का, दुसऱ्या काय नाहीत का तुला. शोध ना, नसले शोधत तर मी शोधते. तू अशा का कमेंट करतो. तुझ्या एका कमेंटमुळे ना माझी जिंदगी बरबाद होईल. कमेंट वाच ना. तुला काय वाटतं की हिच्या पप्पाच्या इकडली सगळे हेडव बघतात, हिचे चुलता चुलती सगळे. तो अशी कमेंट मला टाकतो की माझा नवरा मेला नाही, जिवंत आहे, तो मेला नाही. फक्त एवढंच की ह्या पोरीसाठी मी इकडे. काही गोष्टी असतात, नंतर चांगलं पण होऊ शकतंय. तसं सोडच मी तर काही जाणारच नाही. पण सांगते मी, चांगलं नंतर तर होतंच. थोड्या 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी होतं. पण असे कमेंट करून तुला काय भेटते सांग बरं. हां आणि कसं आहे, पहिली दुसरी गोष्ट की मला सरण आहे काम भली मी भली, लेकरं भरी. एकतर माझी पुरगी नाही चालत. आणि पुरींना नाव देतो, तुम्ही पुरी सांभाळतो. तुझ्या खांडीत दम असतात ना, तर दुसरी कर. माझ्या नादी नको लागू, कळलं का. एकतर माझ्या डोक्यात माझं टेन्शन आहे आणि तू वरनं टेन्शन देतो. एक तर या पुरीचा दवाखाना करायचा आहे, त्या दीक्षाला हॉस्टेलला टाकायचं आहे, तिची शाळा आहे भरपूर अशी. हां हे करता नाकीनं जीव आला. आणि तू सुटून निकून तिकून बोलत राहतोय. काय तुला कळलं नाही. तर जाऊ दे, सोड. तुला काय सांगितलं तरी भुकणारे काय म्हणतात ना, कुत्र्याला भाकर टाकले तर ती परत येतच तिथं लालसाने. असं आहे. तू आज हेड बघितला तर उद्या येणारच, आज नाही बघितला तर परवा येणारच. असं असते ना. अरे भरपूर असे लोक चांगले आहेत, भाऊ बहिणी माझी, दादा असे मला चांगले बोलते. तर तुलाच काय कुठनं दिसते काय माहिती. 2 लेकराचे आहे. काय स्वतःला काय समजतो काय माहिती. आमदार आहेस का तू. आमदार कसं असतं माहिती का, आमदारासारखंच राहतं. तर सोड, तुला काय बोलायची गरज नाही मला. आज भुकणारी कुत्री भरपूर असतात. आपण फक्त पुढं चालायचं, मागं नाही वळून बघायचं. तर आणवीचा ड्रेस कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आज हेडव बानूसाठी होता. तर आज आहे आमच्या इथली यात्रा भैरोबाची. तर या सगळ्यांनी लाभ घ्या. तर चला, बाय.